लेट्स स्टार्ट आवर टुडेज प्रॅक्टिस सेशन. गाईज आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तू काय करत आहेस. नाव युअर टर्न. व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. किती वाजले. व्हॉट्स द टाइम. व्हॉट्स द टाइम. तू कुठे चाललास किंवा तू कुठे चाललीस. वेअर आर यू गोईंग. वेअर आर यू गोईंग. गाईज खूप इझी सेंटेन्स घेतलेले आहे जे की तुम्ही नेहमी डेली यूज कॉन्व्हर्सेशनमध्ये बोलत असता. असे सेंटेन्स घेतलेले आहेत. याची जर प्रॅक्टिस झाली तर तुमची इंग्लिश स्पीकिंगची पहिली स्टेप खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होईल आणि पहिली स्टेप इम्प्रूव्ह झाल्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू पण शकाल. म्हणून ह्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मला भूक लागली आहे. गुड. आय एम फीलिंग हंग्री. आय एम फीलिंग हंग्री. हंग्री म्हणजे काय, भूक लागणे या अर्थाने हंग्रीचा यूज केलेला आहे. मला थोडं पाणी दे. नेहमी हे सेंटेन्स बोलत असतो की मला थोडं पाणी दे. गुड ट्राय. गिव मी सम वॉटर. गिव मी सम वॉटर किंवा हे सेंटेन्स तुम्ही प्लीज गिव मी सम वॉटर थोडं पोलाईट वेनं बोलू शकता. मी काही मिनिटात येईन. आय विल कम इन अ फ्यू मिनिट्स. आय विल कम इन अ फ्यू मिनिट्स. फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनिटात. तुला काही मदत हवी आहे का. डू यू नीड एनी हेल्प. डू यू नीड एनी हेल्प. मला समजत नाही. गुड ट्राय. आय डोंट अंडरस्टँड. आय डोंट अंडरस्टँड. गाईज जर तुम्हाला त्यातले काही सेंटेन्स जमलीच नाहीत तर काय करायचं आहे, तुम्ही परत व्हिडिओ चालू करायचा आहे आणि परत अशाच प्रकारे प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत ही सगळी सेंटेन्स तुम्हाला तोंडपाठ होणार नाही होतील तोपर्यंत तुम्हाला अशी प्रॅक्टिस करायची आहे. आणि ही सेंटेन्स डेली यूजमध्ये बोलायची सुद्धा आहेत. बाथरूम कुठे आहे. वेअर इज द बाथरूम. वेअर इज द बाथरूम. आता मी इथे बाथरूम घेतला आहे. या बाथरूमच्या ठिकाणी तुम्ही स्कूल कुठे आहे, ग्लास कुठे आहे, बुक कुठे आहे, अशा प्रकारे वेगवेगळे वर्ड्स ठेवून तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. मला उशीर होत आहे. आय एम गेटिंग लेट. आय एम गेटिंग लेट. नेक्स्ट. मी लवकर परत येईन. पहिलं सेंटेन्स होतं की मी काही मिनिटात परत येईन. आता काय सेंटेन्स आहे, मी लवकर परत येईन. नाव युअर टर्न. आय विल बी बॅक सून. आय विल बी बॅक सून. माझी वाट बघ किंवा माझ्यासाठी थांब. दोन्ही प्रकारचं जरी सेंटेन्स असलं तरी तुम्हाला अशाच प्रकारे बोलायचं आहे. पहिले तुम्ही ट्राय करा. मी जर तुम्हाला नाही जमलं तर मी सांगेनच. गुड. वेट फॉर मी. वेट फॉर मी. माझी वाट बघ किंवा माझ्यासाठी थांब. दोन्हीसाठी हे सेंटेन्स तुम्हाला यूज करायचं आहे. झोपण्याची वेळ झाली आहे किंवा आता झोपायची वेळ झाली आहे. दोन्ही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. गुड. इट्स टाइम टू स्लीप. इट्स टाइम टू स्लीप किंवा इट्स टाइम टू स्लीप नाव. इट्स टाइम टू स्लीप नाव म्हणजे आता झोपण्याची वेळ झाली आहे. अशा प्रकारे. मला तुझी मदत हवी आहे. आय नीड युअर हेल्प. आय नीड युअर हेल्प. तू खाल्लंस का. हॅव यू ईटन. हॅव यू ईटन. नेहमी आपण हे सेंटेन्स बोलतो. आजपासून इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. एक मिनिट थांब. वेट फॉर अ मिनिट. वेट फॉर अ मिनिट. याची किंमत किती आहे. हाऊ मच डज धिस कॉस्ट. हाऊ मच डज धिस कॉस्ट. मी एका मिनिटात येतो. तिन्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स आहेत. मी काही मिनिटात येईन, मी लवकरच येईन आणि मी एका मिनिटात येईन.
तिन्ही वेगवेगळी सेंटेन्स आहेत. नाही तर तुम्ही म्हणाल की मॅम डबल रिपीट झालं सेंटेन्स. असं नाही आहे, थोडाफार चेंजेस आहे. गुड ट्राय. आय एम कमिंग इन अ मिनिट. आय एम कमिंग इन अ मिनिट. आपण फिरायला जाऊया. लेट्स गो फॉर अ वॉक. लेट्स गो फॉर अ वॉक. आता किती वाजलेत? व्हॉट इज द टाइम नाव. व्हॉट इज द टाइम नाव किंवा व्हॉट्स द टाइम नाव. व्हॉट्स द टाइम नाव दोन्ही प्रकारे तुम्ही बोलू शकता. तुझा आजचा काय प्लॅन आहे किंवा तुझा आजचा काय शेड्यूल आहे. व्हॉट्स युअर प्लॅन फॉर टुडे. व्हॉट्स युअर प्लॅन फॉर टुडे. तुझं काम संपलं का. डिड यू फिनिश युअर वर्क. डिड यू फिनिश युअर वर्क. आपण एकत्र जेवूया. लेट्स हॅव लंच टुगेदर. लेट्स हॅव लंच टुगेदर. लंच म्हणजे काय, दुपारचं जेवण, आणि डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. जर तुम्हाला स्पेसिफाय करायचं असेल की आपण रात्रीचं जेवण एकत्र करूया, तर सिंपल तुम्ही लेट्स हॅव डिनर टुगेदर असं म्हणा. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की दुपारचं जेवण एकत्र करूया, स्पेसिफाय करून जर बोलायचं असेल तर लेट्स हॅव लंच टुगेदर किंवा लेट्स हॅव ब्रेकफास्ट टुगेदर. अशा सगळ्या प्रकारे हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. तुला काय खायचं आहे. व्हॉट वुड यू लाईक टू ईट. व्हॉट वुड यू लाईक टू ईट. मला पाणी हवं आहे. आय नीड सम वॉटर. आय नीड सम वॉटर. तू आता कुठे आहेस. वेअर आर यू राईट नाव. वेअर आर यू राईट नाव. राईट नाव म्हणजे सध्या किंवा आता, या दोन्ही अर्थाने याचा यूज करा. माझ्याकडे आता वेळ नाही. आय डोंट हॅव टाइम राईट नाव. आय डोंट हॅव टाइम राईट नाव. तू मोकळा असशील तेव्हा मला फोन कर किंवा तू फ्री असशील तेव्हा मला फोन कर. प्लीज कॉल मी वेन यू आर फ्री. प्लीज कॉल मी वेन यू आर फ्री. तुला चहा किंवा कॉफी हवी आहे का. डू यू वॉन्ट सम टी और कॉफी. डू यू वॉन्ट सम टी और कॉफी. म्हणजे तुला चहा किंवा कॉफी हवी आहे का. तुझ्याशी बोलून छान वाटलं. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. तू कुठे गेली होतीस. वेअर डिड यू गो. वेअर डिड यू गो. मी दुकानात गेले होते. आय वेंट टू द शॉप. आय वेंट टू द शॉप. इथं वेंट टू का घेतलं, कारण हे पास्टचं सेंटेन्स आहे आणि पास्टमध्ये बोलताना आपण सिंपल पास्टमध्ये वर्बचं सेकंड फॉर्म घेतो, म्हणून इथे वेंट टू घेतलेला आहे. तुझा दिवस कसा होता. हाऊ वॉज युअर डे. हाऊ वॉज युअर डे. गाईस तुम्हाला आय एम, इज, आर आणि वॉज वर हे जर यूज करायचं माहीत नसेल तर याच्यावरती आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा. आय एम, इज, आर आणि वॉज वरचा यूज कसा करायचा, तो खूप हेल्पफुल राहील तुमच्यासाठी आणि तुम्ही अशा प्रकारचे खूप सारे सेंटेन्स बनवून बोलू पण शकाल. तेव्हा तो व्हिडिओ नक्की पहा. माझा दिवस चांगला होता. पहिलं तुम्ही विचारलं की तुझा दिवस कसा होता, पुढचा आन्सर करतोय की माझा दिवस चांगला होता. याला इंग्लिशमध्ये बोला गुड. माय डे वॉज गुड. माय डे वॉज गुड किंवा माय डे वॉज ग्रेट. माय डे वॉज फाईन. अशा प्रकारे याला बोलू शकता. तुझं काम पूर्ण झालं का. डिड यू फिनिश युअर वर्क. डिड यू फिनिश युअर वर्क किंवा डिड यू कम्प्लीट युअर वर्क. अशा दोन्ही प्रकारे बोला. हो माझं काम पूर्ण झालं. येस आय फिनिश्ड इट. येस आय फिनिश्ड इट.
किंवा येस आय कम्प्लिटेड इट, अशा दोन्ही प्रकारे बोलता येईल. तू कुठे आहेस? वेअर आर यू? वेअर आर यू? मी कामावर जात आहे. आय एम गोइंग टू वर्क. आय एम गोइंग टू वर्क. आता मी इथे वर्क घेतला आहे. तुम्ही ऑफिसला जात असाल तर सिम्पल म्हणा आय एम गोइंग टू ऑफिस, किंवा तुम्ही मार्केटमध्ये जात असेल तर सिम्पल म्हणा आय एम गोइंग टू मार्केट. अशा प्रकारे तुम्ही जिथेही तुम्ही जात असाल त्या प्रकारे सेंटेन्स तुम्हाला बोलायचं आहे. माझी तब्येत ठीक नाही आहे. गुड. आय डोंट फील वेल. आय डोंट फील वेल. तू किती वाजता येणार? व्हॉट टाईम विल यू कम? व्हॉट टाईम विल यू कम किंवा ॲट व्हॉट टाईम विल यू कम, अशा दोन्ही प्रकारे बोलता येईल हे सेंटेन्स. मी तुला 6 वाजता भेटेन. आय विल मीट यू ॲट 6 o'clock. आय विल मीट यू ॲट 6 o'clock. मी माझ्या किल्ल्या आणायला विसरलो, म्हणजेच मी माझ्या चाव्या आणायला विसरलो. I forgot to bring my keys. I forgot to bring my keys. Forget म्हणजे काय? विसरणे. Forgot सेकंड फॉर्म आहे आणि bring आणण्यासाठी, keys चाव्या. I forgot to bring my keys. आता मी इथे keys घेतला आहे. या ठिकाणी तुम्ही जेही वस्तू विसरला असाल तिथे ती वस्तू तुम्हाला लिहायची आहे आणि सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. तू पोहोचलास की मला फोन कर. Call me when you reach. Call me when you reach. मी आत्ता झोपायला जात आहे. सिंपल सेंटेन्स आहे, मी आत्ता झोपायला जात आहे. I am going to sleep now. I am going to sleep now किंवा now I am going to sleep. Now I am going to sleep दोन्ही प्रकारे बोलता येईल. माझा दिवस व्यस्त गेला. I had a busy day. I had a busy day. आपण संध्याकाळी भेटू. Let's meet in the evening. Let's meet in the evening. मला काही काम आहे. तुम्ही सांगताय की मला काही काम आहे. I have some work. I have some work. मी 10 मिनिटात तिथे पोहोचेन. I will be there in 10 minutes. I will be there in 10 minutes. तू ते पुन्हा सांगू शकतो का? Can you repeat that? Can you repeat that? मी आणायला विसरले. काही असू शकतं. सिंपल म्हणता की मी आणायला विसरले. I forgot to bring it. I forgot to bring it. तुला काही पाहिजे असेल तर मला सांग. तुला काही पाहिजे असेल तर मला सांग. Let me know if you need anything. Let me know if you need anything. मला हे काम संपवायचं आहे. I need to finish this work. I need to finish this work. मीटिंगची वेळ किती आहे? What time is the meeting? What time is the meeting? सिंपल, मी फक्त माझा ईमेल चेक करत आहे. गुड. I am just checking my email. I am just checking my email. उशीर होत आहे. It's getting late. It's getting late. चला सुरुवात करूया. Let's get started. Let's get started. मी लगेच परत येईन. I will be right back. I will be right back. आपण कधी भेटू?
व्हॉट टाइम शुड वी मीट? व्हॉट टाइम शुड वी मीट? मला किराणा सामान खरेदी करण्यासाठी जावं लागेल. मला किराणा सामान खरेदी करण्यासाठी जावं लागेल. थोडं लॉंग सेंटेन्स आहे पण ट्राय करा. आय नीड टू गो ग्रॉसरी शॉपिंग. आय नीड टू गो ग्रॉसरी शॉपिंग. ते पुन्हा सांग. कुड यू प्लीज रिपीट दॅट? कुड यू प्लीज रिपीट दॅट? मला त्याबद्दल खात्री नाही. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. तू मला डिटेल्स पाठवू शकतो का? कुड यू सेंड मी द डिटेल्स? कुड यू सेंड मी द डिटेल्स? तुझ्यासाठी दुकानातून काही घ्यायचं आहे का? डू यू नीड एनिथिंग फ्रॉम द स्टोअर? डू यू नीड एनिथिंग फ्रॉम द स्टोअर? तुझ्याकडे काही अपडेट्स आहेत का? डू यू हॅव एनी अपडेट्स? डू यू हॅव एनी अपडेट्स? मला फोन करायचा आहे. आय नीड टू मेक अ फोन कॉल. आय नीड टू मेक अ फोन कॉल. रात्रीच्या जेवणात काय आहे? व्हॉट्स फॉर डिनर? व्हॉट्स फॉर डिनर? आता बऱ्याच जणांनी असं लिहिलं असेल की व्हॉट्स इन डिनर. हे एकदम रॉंग सेंटेन्स आहे. व्हॉट्स फॉर डिनर असं सेंटेन्स बरोबर असणार आहे. तेव्हा इन नाही तर फॉरचा यूज इथे करायचा आहे. मी काही मदत करू का? कॅन आय हेल्प यू विथ समथिंग? कॅन आय हेल्प यू विथ समथिंग? आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल. याच्यातले खूप सारे सेंटेन्स तुम्ही पार्टसुद्धा केलेले असतील. आणि गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा युजफुल असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायचं आहे.